नमस्कार भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. का तर व्हिडिओमध्ये दाद्या मुलगी किती पलटते. एखादी मुलगी अडाणी असू दे नाहीतर किती सक्सेसफुल असू दे, मुलगी मुलगीच असते दाद्या. हे तुम्हाला या व्हिडिओमधनं समजेल. जी लोक काय लोकांना ह्या मॅरी कॉमला रोल मॉडेल मानत होते ना दाद्या, ते तुमचं रोल मॉडेल सुद्धा काय बोलते दाद्या, काय नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. तुम्हाला थंबनेल दिसत असेल दाद्या, मुली किती बदलता भावांनो. जनावरांवर विश्वास ठेवायचा पण पुरींवर कधी विश्वास ठेवायचा ना दाद्या. लोक म्हणतात, अगोदरची लोक म्हणत होती दाद्या, लय पुरींना शिकवू नका दाद्यांनो. का तर पोरगी जर बदलली ना सगळं मेंटली हॅरेस करून टाकते. ह्या मेरी कॉमनं पण सिद्ध केलं. हिनं भले देशासाठी लय केलं असेल पण माणूस या नात्यानं आहे ना, ही पोरगी किती फ्लॉप आहे आणि तिचा नवरा काय बोलतोय व्हिडिओमध्ये, हे सगळं तुम्हाला मी दाखवतोय. ओके, पहिला व्हिडिओ तुम्हाला नीट दाखवतोय दाद्या. व्हिडिओ फक्त नीट बघा, ठीक आहे. आणि परत कधी कुठल्या मुलीवर विश्वास ठेवत जाऊ नका दाद्या. हे बघा, अगोदर हा बघा, नुसतं तुम्ही व्हिडिओ फक्त बघा व्यवस्थित. My husband is always supporting me. लड़की का कमाई खा के बेच सकता है. My husband doesn't tell me anything. Okay, I think it's a little tell is my husband. Like of course, husband support is very need, and I hope that every husband they will support our wife. Yeah, of course, my husband is always supporting me. And before the marriage, माझा नवरा खूप सपोर्ट करतोय मन अगोदर म्हणते सक्सेसफुल व्हायच्या अगोदर. बताऊंगी तो शादी किया, मेरा अर्निंग से सब कुछ मिल गया, 1 रुपया भी नहीं कमाया. बघितलं. और लड़की लोग हैं मेरा काम मदद करने के लिए, तो सुबह शाम सोते रहते हैं. काम मेरी होम मिनिस्टर है. लड़की का कमाई खा के बेच सकता है. उसमें चीट किया, डिट्स किया. उनका सक्सेसफुल करियर छोड़ के बहुत सक्सेसफुल. बघितलं. कुछ भी सक्सेसफुल करियर है ही नहीं. गली गली में फुटबॉल खेलते हैं, आप लोग भी खेलते हैं ना. आप सुनील छेत्री बन गया. बघितलं. ज्यावेळेस तिच्याकडे काय नव्हतं, तिनं नवऱ्यानं त्याचं करिअर सोडलं, तिनं घर सांभाळलं. ह्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणते. आणि परत जेव्हा ही बिचारी सक्सेसफुल झाली ना, परत काय म्हणते, ही होम मिनिस्टर आहे. मुलगी अशाच असतात दाद्यांनो. तुम्ही तिच्यासाठी किती जरी करा, किती पण गोष्टी सॅक्रिफाईस केली ना, पोरगी बदलते. पुरीसाठी तू किती पण गोष्टी कर दाद्या, पोरगी बदलणार. त्यामुळं जरा सुधरावा. आता ही मॅरी कॉम दाद्या भारतातल्या कितीतर लोकांसाठी रोल मॉडेल आहे. हा फुटबॉल खेळत होता दाद्या, फुटबॉल हिचा नवरा. ह्यानं काय केलं, ज्यावेळेस तिचे स्ट्रगलिंगमध्ये होते ना, त्यानं लेकरं बाळं सांभाळायला चालू केलं, घर सांभाळलं. आणि ही नंतर सक्सेस झाल्यानंतर म्हणते काय, ह्यानं काय केलं, होम मिनिस्टर घरात बसून झोपत होता. म्हणजे मुलगी किती खालच्या थराला जाऊ शकते ना, तुम्हाला हे मॅरी कॉमनं सुद्धा शिकवले. पहिल्यापासून तुम्हाला म्हणत आलोय, दाद्या दारू पी, गांजावड, सिगरेट कर, काही कर, फक्त बाईचा नाद करायचा नाही, पुरीचा नाद करायचा नाही दाद्या. ह्या जाती लय बेकार आहेत. हा, त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ दाखवतो दाद्या तुला. थांब, तू बघ जरा, तुझ्यात पण लय असं फन करत असेल दाद्या. कधी एकदा पुरगी पटते दाद्या. ही जाती लय बेकार आहे. सुट्टी देऊ नको. हो बघ इथं, थांब, ही झालंय ना. हा, अजून परत नवऱ्याचा व्हिडिओ दाखवू दा, जरा आपलं शेवटी घेऊ दाद्या. आपकी अदालत में मैं आपसे उस आंसू के बारे में पूछना चाहता हूँ जो आपने छुपा दिया. सफल होने के बाद, बड़ा बनने के बाद आपने अपने हस्बैंड को डिच कर दिया. नहीं किया. डिच म्हणजे फट्ट्यावरून कोल्लं दाद्या. चीट किया, डिट्स किया. लास्ट 2 years से मैं छुपा के रखा. देखिए, उनका ये कहना है कि उनका सक्सेसफुल करियर छोड़ के कहाँ सक्सेसफुल करियर, कुछ भी सक्सेसफुल करियर है ही नहीं. नाही, तुझंच आहे करिअर म्हणाव, तुझंच आहे बाई. हा, हे दिसायला जाती ही असते त्या दाद्या. हा, सुनीलचे तू जशी नोबेलच घेतलाय म्हणाव, नवऱ्याची थोडी तर जाण ठेवू म्हणाव जरा. हा, अर्निंग से केळं कमवली, तुझ्या पैशाला घेऊन चाटायचं आहे काय म्हणाव. हा, पोराला कधीही पैसा महत्वाचा नसतो. पोराला बायकोकडनं पुरीकडनं फक्त रिस्पेक्ट पाहिजे असते. पोरगा पैसा कमवायला सगळ्यांचा बाप आहे दाद्या. अरे छपरीनो म्हणाव, कुठेतरी 10-15 लाख रुपये कमवचाल म्हणाव. पोरानं भले 5,000 कमवू दे, पोरग कधी झुकत नसतं कधी कोणावर. आणि त्यातल्या त्यात पुरीवर इम्पॉसिबल गोष्ट आहे. पोरग एखाद्या वेळ मरणं पसंत करेल पण कुठल्या पुरीसमोर झुकत नसतं दाद्यांनो. नंतर बघा अजून दाखवू आता ती जनावरा.
शेवटी पहिल्यांदा पुरींना आपल्यात प्रायोरिटी दिलेले दाद्या. हा, किती पण बोकांडी बस सहन करायचं दाद्या, हे आपल्या परंपरा आहेत दाद्या, सहन केलं पाहिजे. आता नवऱ्याचं बघा काय म्हणलंय. How many men he has been having a relationships? ये पैसा का बात नहीं है. It's not about the money. So I will talk about the money which he was speaking to Logadara. Firstly, 2013 में she was having a relationship. 2013ला मॅरेकॉमचा अफेअर होतं, तिचा नवरा म्हणतोय. And after that, we compromised. And since 2017, she is having a relationship with one man. I doesn't want to mention the name of that person. He was working in Maricom Boxing Academy. और रिलेशनशिप आई सेंड यू द मैसेज, ये लोग का व्हाट्सएप का मैसेज मेरे पास है, प्रूफ है. शी वाज हैविंग अ रिलेशनशिप. अभी मैं आई विल टेल यू, शी मेंशन अबाउट द प्रॉपर्टी. मेरे को एरेस्ट करो ना, सीआईडी से, एनआईए से मेरे को अरेस्ट करो. मला stolen that much of, इसने बोला कि 5 crore चुरा लिया. कहाँ 5 crore? मेरा अकाउंट में चेक करो ना अभी. माझा अकाउंट चेक करा. तिने आरोप केला होता पैशासाठी, पण हिचं कांड वेगळंच होते दाद्या. अफेअर्स, नवरा बोलतोय. 18 years of marriage. हम लोग साथ में था. We are together. And now she said, लेन का बात बताए ना वो. मेरे नाम में वो लेन है, ये है, वो मेरे नाम है, इसके नाम है. मेरा लेन करो, डॉक्यूमेंट से प्रूव कर दो. बघितलं पोरांनो, हा म्हणजे मॅरीकॉमच्या नवऱ्यानं एवढं काय तिच्यासाठी केलं, त्याचा सक्सेसफुल करिअर सोडलं, लेकरं बाळं सांभाळायला तयार झाला. आणि जेव्हा ती सक्सेसफुल झाली, 2013ला तिचा अफेअर, 2019ला अफेअर, आणि अशा माणसाला आपण रोल मॉडेल ठरवतो. हे बरोबर वाटतं. म्हणजे मॅरीकॉमनं पण भारताला संदेश चांगला दिला दाद्या. तुम्ही पुरीवर किती पण जीव लावा, पुरीचं तुम्ही सक्सेसफुल करिअर करा, शेवटी ती एक वेळेस दाद्या त्या माणसाला फट्ट्यावरनं कोलती दाद्या. हे रियालिटी आहे. म्हणून दाद्या आजकालची पोरं जी टाइमपास करतात ना दाद्या, तीच पोरं पुरींसाठी चांगली आहेत दाद्या. का तर खरं प्रेम करणाऱ्या पोरांना पुरींची किंमत नसते दाद्या. खरं प्रेम करणाऱ्या पोरांचा दाद्या पुरी फक्त वापर करून घेतात. आणि जी पोरगं टाइमपास करतात ना, त्याच्यावर मुलगी आहे ना खरं प्रेम करते. ही रियालिटी ह्या व्हिडिओमधनं आली. ठीक आहे. त्यामुळं पहिली गोष्ट पोरांनो, स्वतःच्या करिअरवर फोकस करा. कधी कुठल्या पुरीच्या मागं लागायचं धाडससुद्धा करायचं नाही. पुरगी आहे दाद्या. आज ना उद्या ती बदलती, 100% बदलते. हे रियालिटी. ठीक आहे दाद्या. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये सांगा. परत ह्या जातीवर विश्वास ठेवू नका दाद्या. ही जात जर बदलली, डोक्याची मेंटॅलिटी खराब होती, सगळं खराब होतं. हां, त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. शेवटी आपण कट्टर सिंगल संघटना दाद्यांनो, हे पण सगळ्यांनी समजून घ्यायचं. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.